नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार स्पेशल आज आपण ब्लॉग करणार आहोत. तर आज मी बनवणार आहे साबुदाणा वडा, जो माझा खूप फेवरेट आहे. तुम्हाला आवडतो का? तर तुम्हीही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला साबुदाणा कसा आवडतो आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता. साबुदाणा वडा बनवताना मला खूप खूप भीती वाटत होती. आज माझ्या नवऱ्याचा उपवास होता म्हणून मला हा बनवावा लागत होता, कारण लास्ट टाईम जेव्हा मी साबुदाणा वडा बनवला त्यावेळेस तर ते साबुदाणे वडे फुटून आमच्या किचनमध्ये पूर्ण उडाले होते, आमच्या अंगावर सुद्धा उडाले होते. सो त्या दिवशी मी खूप घाबरले होते आणि मी म्हटलं की मी आता साबुदाणा वडा बनवणार नाही. पण माझी खिचडी देखील आता चांगली होत नाही. पहिले मी खिचडी खूप चांगली बनवायची, पण आता माझी खिचडी चिकटते. का चिकटते ती मला कळत नाही. त्यामुळे मी यावेळेस विचार केला की मी आज साबुदाणा वडाच बनवणार. ठीक आहे, हेल्दी डाएट थोडं बाजूला ठेवून आपण आज ऑइली एक दिवस खाऊ शकतो, नवऱ्यासाठी इतकं तर करू शकतो ना. सो मी त्यासाठी आज घेतला साबुदाणा वडा बनवायला. झाला तर तसा चांगला होता. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते. पहिले मी बटाटे उकडून घेतले. उकडून मी ते बटाटे छान असे मॅश करून घेतले, म्हणजे किसून घेतले. ज्याने आपण अद्रक किसतो ना, त्याच किसणीने मी बटाटे चक्क किसून घेतले. आणि मग त्याच्यामध्ये मी जे बाकीचे मटेरियल आहेत ते खूप मटेरियल मिक्स केले. तर तुम्ही म्हणजे ही रेसिपी बघत असाल तर तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही कसे वडे बनवता ते. मी तर अशा पद्धतीने बनवते. ठीक आहे. आज साबुदाणा वडा बनवताना ना मी खूप नर्वस होत होते. मला सतत वडे होईपर्यंत मला हीच भीती होती की माझे साबुदाणे वडे चांगले होतील का, आज तर हे फुटणार नाहीत ना, जर आज हे फुटले तर मी ह्याच्यापुढे कधीच साबुदाण्याला हातसुद्धा लावणार नाही, असं मी मनाशी पक्क ठरवलेलं होतं. आणि स्वामींचं नाव घेऊन मी वडे करायला सुरुवात केली होती. खरंच सांगते, खूप हॉरिबल अनुभव होता माझा लास्ट टाईमचा. लिटरली आम्हाला भाजता भाजता आम्ही राहिलो आहोत त्या दिवशी. दोघंही आम्ही तिथेच होतो, जवळ जिथे आम्ही खाली गॅस घेऊन आम्ही तिथेच वडे तळत होतो. माझा नवरा तिथेच नाश्ता करायला बसला होता सकाळ सकाळी आणि मी वडे तळत देखील होते. तर ते वडे असे फटकन असे फुटून फुटून सगळे वडे बाहेर आले होते. लिटरली आमच्या दोघांच्या अंगावर ते उडाले होते. त्यामुळे मी खूप घाबरत होते की यावेळेस हा कसा होतोय वडा माहिती नाही मला, माझं काय चुकलं मला तेही कळत नव्हतं. नेहमी मी जसे वडे बनवते मी तसेच बनवले होते, पण का ते फुटत होते मला तेही कळत नव्हतं. तर तुम्हाला जर माहीत असेल की वडे का फुटतात त्याचं कारण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मी बटाटा मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं, मिरची चिरून घातली आणि साबुदाणा त्यात मिक्स केला. छानपैकी सगळं असं हाताने मी मिक्स करत होते की जेणेकरून चांगलं बॅटर तयार व्हावं आणि यावेळेस साबुदाणा फुटू नये हाच मनात माझा विचार होता. खरंच सांगते, दुसरं काहीच माझ्या मनात नव्हतं, लिटरली काहीच नव्हतं. छानपैकी मी एकजीव करून देवाचं नाव घेऊन वड्यांचं बॅटर एक करत होते, मिक्स करत होते की यावेळेस तुम्ही प्लीज प्लीज यावेळेस तुम्ही तर फुटू नका म्हणून. माझे खरंच मी जर यावेळेस वडे फुटले तर मी पुन्हा वडे कधीच बनवणार नाही. वडेच काय, मी साबुदाणा खिचडी पण बनवणार नाही, मी साबुदाण्याला हातसुद्धा लावणार नाही. मी असंच मनाशी ठरवलं होतं. स्वामींना मी तेच म्हणत होते, देवा आज तरी काहीतरी चांगलं होऊ दे, आज ते वडे फुटू नको देऊ. तर वडे बनवताना मी काहीतरी विसरले असं मला वाटत होतं. तर मी विसरले होते शेंगदाण्याचा कूट ॲड करायला. शेंगदाण्याचा कूट बाजूला असून देखील मला तो दिसत नव्हता, कारण माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू होते की आज वडे फुटू नये. तर वडेचं बॅटर बनवता बनवता मी तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवली, त्यात तेल टाकलं होतं आणि म्हटलं जोपर्यंत तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण छान असे वडे वळवून घ्यावे. नंतर घाबरत घाबरत मी सगळे वडे असे छान असे हाताने एकजीव करून छान वड्यांचा शेप देऊन त्यांना रेडी केलं आणि मग नंतर वडे तळायसाठी सुरुवात केली. खूप भीती होती मनामध्ये, अति प्रमाणात भीती होती आज. तेल गरम झाल्यावरती आधी चेक केलं की तेल गरम छान झालं आहे. तेल गरम छान झाल्यावरती त्यात मी एक एक वडा देवाचं नाव घेऊन सोडायला सुरुवात केली की त्या वड्यांना देखील मी म्हणत होते की आज तुम्ही फुटू नका, आज तुम्ही माझी लाज राखा.
पण देवाच्या कृपेने सगळे वडे फुटले नाहीत, त्यातले 2च वडे सुरुवातीला फुटले, पण ते उडाले नाहीत आणि बाकीचे सगळे वडे छान झाले. तर मी नेहमी जेव्हा साबुदाणा वडा बनवते ना, तर मी हे असे वडे नवऱ्यासाठी बनवते आणि माझ्यासाठी मी स्वतःसाठी आपले जे कुरकुरेचे शेप असतात त्या शेपमध्ये आणि छोट्या बॉल शेपमध्ये मी नेहमी ते वडे तळत असते. तर मला ते थोडं छान वाटतं खायला, भले चाइल्डिश असेल बट ते मला आवडतं. तर हा माझा एक प्रकार आहे की मी अशा वेगवेगळ्या पद्धतीने वडे बनवते आणि छान वाटतं खायला. छोटे बॉल्स देखील खूप छान वाटतात खाण्यासाठी. तर त्यासोबत मी खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवली होती, त्यात मी दही मिक्स केली होती. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, हा संध्याकाळचं रुटीन आहे. तर संध्याकाळी आम्ही निघालो होतो मठामध्ये जाण्यासाठी. तर आमच्या घराजवळच 2 मठ आहे, म्हणजे जवळ एक मठ आहे आणि एक दुसरं लांब मठ आहे ते स्वामींचं. एक कोपर्डेला आहे कराडमध्ये आणि एक आहे आगाशिवनगरला. तर आज आम्ही जाणार होतो कोपर्डेच्या स्वामींच्या मठामध्ये. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. कोपर्डेचं मठ आहे ना, खूप सुंदर आहे, मोठं आहे, छान आहे, खूप शांत वातावरण. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलो आहोत स्वामींच्या मठाबाहेर. तर छानपैकी पाय धुवून आम्ही मठामध्ये प्रवेश केला. तिकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. चारी बाजूने तिथे शेती आहे, वातावरण पूर्ण छान आहे तिथलं. खूप सुंदर आणि खूप शांत असं वातावरण आहे तिथे. जे कराडमधील लोक असतील, जे माझे व्हिडिओ बघत असतील, त्यांना हे माहीत असेल, तर त्यांनी नक्की कमेंट करा की कोण कोण इथे येतं त्यांनी. तर आपण मठामध्ये पोचलो. बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर मठ आहे. कधी कधी असं होतं ना की स्वामींकडे आपण जातो, त्यांच्यासमोर जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ना, की आपण ते स्वामींना सांगण्यासाठी जातो, पण ते जेव्हा आपल्या समोर येतात किंवा आपण तिथे मठामध्ये जातो त्यावेळेस आपण सगळं विसरून जातो आणि फक्त त्यांना बघत राहतो. माझ्यासोबत तर असंच होतं. तुमच्यासोबत असं होतं का? तर मठाच्या बाहेरील हे आहे, तिथे आम्हाला आरतीसाठी आम्ही सगळे इथे बसलेलो असतो. तर इथे देखील स्वामींची एक प्रतिमा आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. खूप छान आणि सुंदर आहे. दोघांचाही आशीर्वाद आम्ही घेतो नेहमी. तर स्वामींचं दर्शन करून आम्ही निघालो होतो पुन्हा आमच्या घरी जाण्यासाठी. आता आम्हाला उपवास होता माझ्या नवऱ्याचा, त्यामुळे आम्हाला तहान लागली होती आणि आमच्याजवळ पाणी नव्हतं. सो आम्ही वाटेत उसाचा रस पिण्यासाठी थांबलो होतो. तिथे पण आम्हाला छान असा फ्रेश ज्यूस आम्हाला प्यायला मिळाला. खूप छान होता आणि आजचा दिवसही खूप छान होता. खूप छान दिवस गेला. घरी जाऊन मला जेवण बनवायचं होतं. आणि तर असा होता आमचा आजचा व्लॉग. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता निघालो आहोत आम्ही आमच्या घरी. जाताना मी थोडासा व्हिडिओ शूट केला. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही नक्की सांगा. भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.